नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण झणझणीत अशी मिसळ बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ पाहता येईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी कांदा आणि खोबरा बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच इथे मटकी आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ही आलं लसूण पेस्ट आहे। त्यात कोथिंबीरीच्या काड्या पण वाटून घातलेल्या आहेत। आता इथे मी कांदा आणि खोबरा मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे। कांदा खोबरा टाकल्याने मिसळला थोडासा थिकपणा येईल आणि चव पण छान येईल, म्हणून मी इथे कांदा आणि खोबरा घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पाणी टाकून वाटून घेतलं आहे। आता हे आपल्याला एक वाटीभर घ्यायचं आहे, जास्त नाही। त्याच बरोबर मी इथे एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। हे साधारण एक पळी तेल आहे। मिसळ करायची असल्यावर तेल थोडं जास्त घ्यायचं, कारण मिसळला तर्री असते। तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे। हे सर्व टाकल्यानंतर हे छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक एक करून मसाले टाकायचे आहे। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकला आहे। नंतर चवीनुसार मीठ आपल्याला या मिश्रणात टाकायचं आहे। आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। खूप वेळ परतून दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेपुरतं पाणी टाकून मसाले शिजवून घ्यायचे आहेत। आता यात मी 2 वाटी पाणी टाकून हे मसाले छान एकजीव करून घेणार आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। आता या स्टेजला आपल्याला त्यामध्ये मटकी टाकायची आहे। आता इथे सर्व मटकी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत मटकी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली मिसळ एकदम तयार आहे। आता शेवटला आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर प्लेटिंग करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मिसळ बनवून
तयार आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी तर्री पण त्याला आलेली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा पल्लवीज रेसिपी।